शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 8 जणांचा समावेश। 7 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी। शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव अजूनही नाही, तर यादीत नाशिक, ठाणे, यवतमाळ, वाशिम या जागांवरील उमेदवारांचाही समावेश नाही। सिने अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गटातली अनेक नेते भाजपवर नाराज। निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देऊन खच्चीकरण। अनेक नेत्यांची भावना, तर कोणतेही मतभेद नाहीत, भाजपचं स्पष्टीकरण। ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। 31 मार्चला मविया नेत्यांची आता दिल्लीत बैठक। तिढा कायम असूनही आज निवडणुकीच्या तयारीवर चर्चा। काँग्रेस नेते नाराज। संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला। प्रकाश आंबेडकर यांचा राऊतांवर गंभीर आरोप। अकोल्यात विरोधात उमेदवार देऊन आपल्याला पाडण्याचा कट। आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट। मधील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सीबीआयची प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट। नागरी विमान वाहतूक मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा होता आरोप, तर जनता हुशार आहे, योग्य निर्णय घेईल, जयंत पाटलांचा निशाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।